नमस्कार, स्वागत आहे तुमचं अमृताज किचनमध्ये. आज मी तुमच्यासोबत अगदी युनिक पद्धतीचे असे अप्रतिम चवीचे मँगो फ्लेवरचे मँगो गुलाबजाम कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे. त्यासाठी इथे मी रेडीमेड प्रीमिक्स वापरलेला. इथे तुम्ही कोणत्याही कंपनीचं किंवा ब्रँडचं प्रीमिक्स वापरू शकता. 1 कप भरून प्रीमिक्स मी इथे याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. यामध्ये एका आंब्यामध्ये साखर किंवा पाणी न वापरता मिक्सरला फिरून घेतलेला गर तयार करून घेतलेला आहे. हा गर आपल्याला इथे प्रीमिक्स मध्ये टाकून घ्यायचा आहे. गुलाबजाम तयार करण्यासाठी आपण ज्या पद्धतीने प्रीमिक्स मळतो तसं प्रीमिक्स इथे मी मळून याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवलेलं आहे. पीठ भिजते तोवर एका भांड्यामध्ये 1 कप भरून साखर, 1 कप पाणी, 1 चमचा वेलची पूड टाकून गुलाबजामसाठी 1 तारी किंवा 2 तारी पाक गरजेचा नसून फक्त हाताला चिकट लागेल अशा पद्धतीचा पाक तयार करून घेतलाय. पाकाची कन्सिस्टन्सी मॅनेज करण्यासाठी अर्धा छोटा चमचा भरून लिंबाचा रस याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे. पीठ भिजल्यानंतर पुन्हा एकदा मी याला चांगलं इथे मळून घेतलेलं आहे. पीठ चांगलं मळल्यानंतर मी इथे याला गुलाबजामचा शेप देऊन घेते. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही इथे गुलाबजामला शेप देऊन घेऊ शकता. अशा पद्धतीने मी इथे सर्व गुलाबजाम हे तयार करून घेतलेले आहे. गुलाबजाम तळण्यासाठी तेल आपल्याला कडकडीत असं गरम न करता अगदी मध्यम असं तेल इथे गरम करून घ्यायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर सर्व गुलाबजाम इथे तेलामध्ये सोडून घेतलेले आहे. गुलाबजाम सोडल्यानंतर त्याला लगेचच चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही. अशा पद्धतीने इथे मी सर्व गुलाबजाम तयार करून घेतलेले आहे. गरमच गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये सोडून घ्यायचे आहे. यामुळे पाक लवकर मुरण्यास चांगली मदत होते. अर्धा ते पाऊण तासानंतर मी ते गुलाबजाम चांगले पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवल्यानंतर गुलाबजाम मध्ये पाक अगदी आतपर्यंत मुरला गेलेला आहे. व्हिडिओ मध्ये दिलेल्या सर्व टिप्स व ट्रिक्स फॉलो करून तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने युनिक फ्लेवरचे युनिक चवीचे असे गुलाबजाम नक्कीच ट्राय करून बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका.